3 मार्च रोजीच्या शिवार फेरीत सोनगाव तालुका बारामती येथील विठ्ठल त्र्यंबक देवकाते यांच्या शेतीची पाहणी करण्यात आली। विठ्ठल यांची 5 एकर शेती असून यामध्ये ते भाजीपाला, द्राक्ष, ऊस यासारखी विविध पिके घेतात। रासायनिक शेती करत असताना भाजीपाला शेतीमुळे त्यांना कर्जाचा बोजा सहन करावा लागत होता, कारण भाजीपाला शेतीसाठी होणारा खर्च आणि दराची अनिश्चितता यामुळे त्यांच्यावर कर्ज वाढत होते। त्यामुळे यावर पर्याय शोधत असताना त्यांना सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेती तंत्राची माहिती मिळाली। त्यामुळे त्यांनी लगेचच कवठे महाकाळ येथील शिबिर केले। शिबिरात मिळालेल्या माहितीनुसार गावी परतल्यानंतर त्यांनी झिरो बजेट शेती तंत्राने शेती करण्यास सुरुवात केली। त्याचे अप्रतिम परिणाम त्यांना दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। माझ्याकडे 5 एकर शेती आहे आणि रासायनिक शेती करत होतो। त्याच्यामध्ये खर्च हा तुफान होत होता। भाजीपाला पिकं हे करत असल्यामुळे त्याचा भाव निश्चित नसल्यामुळे त्याच्यामध्ये नुकसान आणि इतर सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्यामुळे म्हणजे शेतीमध्ये कर्ज भरपूर झाले होतं। नंतर अशीच शेतीच्या ह्या अडचणींमुळे अशीच माहिती घेत असताना सरांचे सुभाष पाळेकरांचे झिरो बजेट तंत्राची माहिती मिळाली आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचं शिबिर इथंच कवठे महाकाळमध्ये आहे असं समजल्यानंतर मी त्या शिबिरासाठी गेलो। 5 दिवसाचं शिबिर केलं। त्यानंतर झिरो बजेटची सुरुवात केलेली आहे। मला पहिल्या वर्षी एकदम अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत। द्राक्षेमध्ये तुफान त्याचा परिणाम झालेला आहे। भाजीपाला, इतर सर्व पिके, ऊस, मका, हरभरा, गहू हे सर्व पिके मी घेतलेले आहेत आणि झिरो बजेट तंत्रामध्ये एकदम अप्रतिम रिझल्ट आल्यामुळे मला त्याचा 100% अनुभव आला आहे आणि मी झिरो बजेटची सुरुवात चांगल्या प्रकारे केली आहे आणि इथून पुढे मी झिरो बजेटच शेती करणार आहे। रासायनिक क्षेत्रामध्ये फक्त बागेचं 1 एकर क्षेत्रामध्ये माझा 2 ते 2.25 लाख रुपये खर्च व्हायचा। मजुरी, खतं, औषधं, सगळं पेस्टिसाईड याचा हा खर्च फक्त आत्ता जीवामृत आणि दशपर्णी, आग्नेस्त्र, ब्रह्मास्त्र यावरती फक्त 40,000 रुपयामध्ये एकरी खर्च माझा आलेला आहे आणि तो पुढच्या वर्षी आणखीन त्यातला 20% खर्च कमी होईल। फक्त मजुरीचाच खर्च हा थोडाफार त्यामध्ये करावा लागेल। इतर सर्व झिरो बजेटमध्येच होणार आहे। झिरो बजेटमध्ये जर आंतरपीक सहजीवन जर केलं तर सर्व जो आपला खर्च होणार आहे तो त्यातूनच कव्हर होऊन जाईल। यावेळी पद्मश्री पाळेकर यांनी उपस्थितांना जीवामृत देण्याची पद्धत, शेवगा लावल्याचे फायदे इत्यादी बाबी समजावून सांगितल्या। तर पावसाळ्यामध्ये काय केलं पाहिजे? सगळ्यात जास्त जीवामृत टाकलं। हे दिसून आलं की ड्रीप मधून जीवामृत देणे आणि सगळ्या जमिनीवर टाकणे, आम्हाला जमिनीवर टाकलेल्या याचा परिणाम उत्तम मिळाला। हे सगळ्यात जास्त मिळाला ड्रीप मधून गेल्यापेक्षा। तर आता ते शक्य नाही, तर मड पंपाने आपल्याला ते करता येते। त्याला काही समजा आपल्याला 5 लिटर जीवामृत द्यायचं आहे, एका विलीला 2 लिटर द्यायचं आहे, तर 200 लिटर मध्ये 100 विली बसतात। 100 विलीच्या मध्ये 1 ग्राम ठेवायचा आहे ना। प्रत्येक 100 विलीच्या मध्ये काय करायचं? 1 ग्राम ठेवायचा। आपण जेव्हा द्राक्ष ग्राफ्टिंग करतो आणि ग्राफ्टिंग करताना शेवगा लावला पाहिजे। त्याच वेळेला जेव्हा आपण दुष्काळ लावतो त्याच वेळेला शेवगा लावून द्या। 3 मार्च रोजीच्या शिवार फेरीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। ब्युरो रिपोर्ट, ZBNF, SPTV, बारामती।